समोर नुसतं पांडुरंगाचं मुख जरी पाहिलं तरी त्याच्या 1.5 महिन्याचा 2 महिन्याचा थकवा निघून जाते. एवढी ताकद त्या पांडुरंगाच्या चरणात सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. आता दृष्टी पुढे ऐसा चितू नाही जो मी तुझं पाहे पांडुरंगा, अशी भावना ज्या पांडुरंग परमात्म्याच्या विषयी निर्माण होते. एवढंच नाही, ज्ञानोबाला सांगतात आजी संसार सुफळ झाला हे माई देखील विठोबाचे. ज्या देवाचे पाय पायतावर आपला संसार मग तो प्रपंच रूपी असो की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हा असो. मनोनी शरण जावे सर्व भावी तो हा उतरेल पाल असा असणारा परमात्मा आपला प्रपंच आपला संसार आपल्या मागे लागलेलं गाढ गाडलं हे तर दूर करत असतील, सुफळ करत असतील. आधी संसार सुफळ झाला गे माये देखील पाय विठोबाचे. एवढंच नाही, तो मंत्र व्हावा तो मंत्र व्हावा व्हावा अशी अंतःकरणाची भावना. वारकरी 26 वर्ष झाले वारीला जाऊन राहिले तरी वारीला जावंच वाटते. याचं कारण काय महाराज? तो मंत्र व्हावा तो मंत्र व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग अशी भावना अंतःकरणात निर्माण होते. ज्ञानोबाला एका ज्ञानी माणसानं प्रश्न केला, बाबा तुमच्या जीवाची आवड आहे, तुम्ही पंढरपूरला जाता, एवढंच नाही प्रतिज्ञा करता अवघाची संसार सुखाचा करीन आनंद होईना. किती लोक जाईन गे माई या पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. अशा पंढरपुरात असणारा परमात्मा, या परमात्म्याचा थोडा इतिहास बघा. काय आहे इतिहास? आपल्या ठिकाणी आला, मूर्तीला मूर्तित्व येण्यासाठी अनेक शेतण्या बदलून मोठी शेती लागते, त्याच्यापेक्षा लहान लागते, त्याच्यापेक्षा लहान लागते, त्याच्यापेक्षा लहान लागते आणि शेवटी रेखीव काम करण्यासाठी सुईसारख्या शेंडीनं त्या मूर्तीचं अवलोकन किंवा तयार केल्या जाते त्या सुईच्या टोकानं. आणि त्यावेळेस ते मूर्ती मंदिरात बसण्याच्या कामाची. थोडासा त्यामध्ये कळतो लागत नाही. दगडा दैवत्व आणि दगडात रूपत्व आणण्यासाठी अंतःकरणाचा भाव उतरावा लागते. त्यावेळेस जेव्हा दैवत्व येते. हा जर सिद्धांत आहे तर तुमच्या पंढरपूरचा परमात्म्याचा थोडा इतिहास सांगा. कसा काय आहे, तो कोण आहे, कुठून आला, कसा आला, काय आहे, थोडी माहिती द्या या अभंगाच्या पद्धतीने. Wow.